पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नेत्रा साहेब, नहीं नहीं ठीक है, बस बस तू ठीक आहेस आता? हो मी ठीक आहे। नेत्रा, तुझे डोळे किती खोटं बोलतात ना। मला एक गोष्ट सांग, जर तू तुझ्या आजोबांना बरं नाहीये म्हणून घरी गेली होतीस तर तू अशी परत का आलीस अचानक? आईचा फोन होता, ती म्हणाली आबांना बरं वाटतंय, यायची गरज नाहीये। अगं पण जायचंच ना घरी, बरं वाटलं असतं तुला त्यांनाही। मी परत आले कारण नेत्रा नेत्रा रिलॅक्स रिलॅक्स। अशी गैरसमज होतात, पण गैरसमज दूर सुद्धा करता येतात ना। प्रॉमिस मी इथून पुढे झालेल्या गोष्टीचा अजिबात विचार करणार नाहीयेस तू, आणि घरात जे काही झालंय त्यावरून तुला कोणीही जज करणार नाहीये, कोणी तुझ्याविषयी काही मत बनवणार नाही। सो रिलॅक्स। सो तू आता झोप शांतपणे। वाजलेत बघ किती। अँड ट्रस्ट मी, उद्या जे काही होईल ते चांगल्यासाठी होईल। गुड नाईट। रुपालीबाई साहेब गेली अनेक वर्ष त्यांच्या पहिल्या नवऱ्याला भेटतायत आणि मी आज स्वतः पाहिलंय ते कुठे राहतात। ते काय बिघडवलं त्यांनी तुमचं? का त्यांच्या जीवावर उठलात तुम्ही? मला वाईट या गोष्टीचं वाटतं शेखर। मी सांगितलं होतं नेत्राला पूजेच्या बाबतीत, तरी तिने आरोप केलेत माझ्यावर। हे सगळं बिघडत चाललंय। लांडगा आला रे आला आणि नेत्राची सगळी मेंढरं खाऊन गेला। उद्या नेत्राचा या घरातला शेवटचा दिवस आणि त्यानंतर आयुष्यातला शेवटचा दिवस। नेत्रा, नेत्रा, बाळा एवढ्या रात्री फोन केलास तू? तिकडे सगळं ठीक आहे ना बाळा?
तुला कोणी त्रास देते का तिथे? आबा कसे आहात तुम्ही? तब्येत ठीक आहे ना तुमची? नेत्रा, रडतेस तू? काय झालंय? नाही, काय नाही आबा. अगं एवढ्या रात्री फोन केलास म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असणार. सांग ना मला काय झालंय, का रडतीस तू? आबा मला कळतच नाही हो. म्हणजे हे असं सगळं कसं होतंय मला काही कळत नाहीये. नेत्रा बाळा, मला खरं खरं सांग, तुला कोणी त्रास देते का तिथे? सांग ना. देवी आई मला जे संकेत देते त्यावर राक्षसी वृत्ती कशी भारी होऊ शकते? म्हणजे? आबा मला दोनदा असे संकेत आले होते की रुपालीबाई साहेबांमुळे अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका आहे. मला संकेतात सगळं स्पष्ट दिसलं होतं, पण जेव्हा ती वेळ आली तेव्हा सगळं काहीतरी वेगळंच घडलं. मला काही कळतच नाही असं का घडतंय. आबा या सगळ्यामुळे ना कोणाचाच माझ्यावर विश्वास नाही हो. हे सगळं इथवर आलंय की शेखर साहेबांचा पण माझ्यावरचा विश्वास उडेल. काही गोष्टी आपल्या हातात नसतात बेटा. हो मला माहिती आहे आबा, पण मला भीती वाटते हो या सगळ्यामध्ये ना. या सगळ्यामध्ये अद्वैत साहेबांना काहीतरी होईल. नेत्रा, काळजी करू नकोस. देवी आई त्यांचं रक्षण करेल. हा, पण आबा मी तुम्हाला सांगितलं होतं ना बाईसाहेब कशा आहेत. नेत्रा, मला असं वाटतंय तू आता थांबायला हवंस. हो, हे बघ, हे जे काही घडतंय ना तो देवी आईने दिलेला एक प्रकारचा निरोपच आहे. असं समज तू की त्यांच्यासोबतचा तुझा प्रवास इथपर्यंतच होता. बाळा, त्या विधात्याने ज्याच्या त्याच्या नशिबात काहीतरी लिहिलेलं आहे. लोकांचं रक्षण करताना तू कधीच मागे हटली नाहीस. पण बाळा, आता काही झालं तरी आम्ही तुला तुझा जीव धोक्यात नाही टाकू देणार. नाही. आबा असं का बोलताय तुम्ही? ए बाळा, हे बघ, खूप रात्र झाली ना, झोप तू आता. हा, नाही, आधी मला सांगा तुम्ही असं का बोललात? तुझी खूप काळजी वाटते ग बाळा. आबा सगळं ठीक आहे ना तिथे? हो, सगळं ठीक आहे बाळा. हे बघ, आता खूप रात्र झाली ना, तूही झोप. मी नंतर फोन करेन तुला उद्या. हा, झोप आता. आई आई अहो ऐका ना माझं. तुम्ही असं नका करू. तुम्ही आधार आहात माझा. प्लीज ऐका. येऊ नको मागे माझ्या. आई अहो, बाबांना अशा अवस्थेत सोडून कुठे जाणार तुम्ही? प्लीज ऐका माझं. मी आता कुणाचं काहीही ऐकणार नाहीये. आई आई हे बघा, शांत व्हा. मी शेखरशी बोलते. तुम्ही असं जाऊ नका. आई, शेखर आधी, अरे बघा ना हो, हे आई ऐकतच नाहीये. आई काय झालंय? आजी काय बॅग आणि तुम्ही काय झालंय काय? हॅलो. हो, आम्ही तयार आहोत. गाडी येते ना? ठीक आहे, लवकर पाठवा. कसली गाडी आजी? कुठे चाललात तुम्ही? आधी अहो शेखर सांगा ना आईना. बाबांना घेऊन घर सोडून निघाल्यात त्या. काय आजी? आई, हे सगळं काय आहे? आणि तू घर सोडून का चाललीस? जिथे आमचा पोटचा मुलगा आमच्या भावनांना किंमत देत नाही तिथे राहण्यात काय अर्थ आहे? आजी तू कुठेही जाणार नाहीयेस आणि दॅट्स आधी फायनल. काही म्हणालात ना तरी आजी. आम्ही जाणार. आई, इतकं टोकाचा विचार का करतेस? आणि काय झालंय काय? शेखर, तू असं नव्हताच रे कधी. मला काय त्रास होतोय हे मी न सांगताच तुला समजायचं. ती नेत्रा आल्यापासून सगळंच बदललंय.
आजपर्यंत तुझ्या मनाचा विचार करून मी गप्प बसले होते, पण आता वेळ निघून गेली. शेखर, तू काहीच केलं नाहीस म्हणून मी माझा निर्णय घेतलाय. नेत्रा इथं राहणार असेल तर आम्ही दोघे इथे राहणार नाही. आम्ही हे घर सोडून जातोय. आई, नका ना असं करू. कोण कुठली परकी मुलगी, तिच्यामुळे काय अवस्था झाली या घराची, वाताहत झालीये सगळी. रुपाली, तुला जे कळतंय ना ते शेखरला कळत नाही याचं मला दुःख आहे. निघतो आम्ही. आजी आजी प्लीज थांबा ग. आजोबांना अशा अवस्थेत घेऊन कुठे जाणार आहेस बाहेर? त्यांना त्रास होईल ग. आणि राहिला प्रश्न नेत्राचा, तर ती आता एका विचित्र सिच्युएशन मध्ये आजी. तिला गरज आहे आपल्या मदतीची. अरे तिच्या घरची माणसं घेतील ना तिची काळजी. तिच्यामुळे रुपालीने का आणि किती सहन करायचं, आणि ते सुद्धा ती तुझी रक्षा कवच आहे म्हणून. शेखर, नेत्रा अद्वैतचं रक्षा कवच आहे हे तुला कोणी सांगितलं? शेखर, मी तुला विचारते. गुरुजीने. त्याच गुरुजींनी ना ज्यांनी सगळ्यांच्या उशाखाली पिंपळाचं पान ठेवायला सांगितलं होतं, आणि पुढे असंही सांगितलं होतं, ज्याच्या उशाखालचं पान काळं पडलं असेल त्याला अद्वैतचा जीव घ्यायचा आहे. आता माझ्या उशाखालचं पान काळं पडलं म्हणजे मलाच अद्वैतचा जीव घ्यायचा आहे. मग मला शिक्षा कर, बोलाव पोलिसांना. आई तू प्लीज मागचं सगळं सोडून दे ना प्लीज. का सोडून देऊ शेखर? गुरुजींच्या सांगण्यावरून तू तिला रक्षा कवच म्हणून या घरात आणून ठेवलंस, आणि आज तीच नेत्रा आपली नाती पोखरतेय हे लक्षात नाही का येत तुझ्या? आई, मी आपल्या अद्वैतसाठी सगळं करत होतो. बाबा प्लीज लेट मी बी व्हेरी क्लिअर. एकतर माझा या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही, आणि मी तुम्हाला आधीही सांगितलंय. आधी जाऊ दे, आता तेच तेच उगाळण्यात काही अर्थ नाहीये. आई हो, पण तुम्ही असं घर सोडून जाऊन पण काही साध्य नाही होणार आहे. रुपाली, आजपर्यंत तुझ्यावर अनेक आरोप केले नेत्रांनी, आणि तरीही आज ती आज घरात आहे. मला आता नाही सहन होतंय. त्यामुळे एक तर नेत्रा इथे राहील, नाही तर आम्ही दोघे राहू. तू काळजी घे आणि त्या नेत्रापासून जरा दूरच राहा. तिच्यामुळे तुला एखाद्या वेळी घराबाहेर जावं लागेल. ऐका ना, नका जाऊ तुम्ही, खरंच नका जाऊ. असं टोकाचं नाही बाबा, नका ना जाऊ. मी पाया पडते तुमच्या. आई प्लीज. तुम्ही आणि बाबा गेलात तर मी कशी राहीन या घरात? मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. प्लीज नका जाऊ. रुपाली, मी तुला एकदा सांगितलं ना, जोपर्यंत नेत्रा या घरात आहे मी या घरात राहणार नाही. आई ऐका माझं. आई अहो नका ना जाऊ. रुपाली, आता तू एक शब्दही बोलू नकोस. जाऊ दे मला. अहो शेखर, तुम्ही तर. आई आई थांब. आई, तू इथून कुठेही जायचं नाहीस. नेत्रा जाईल इथून कायमची.
आजच मी शब्द देतो तुला. गुड मॉर्निंग. काय ग, सकाळी सकाळी माणसाने कसं प्रसन्न असायला, अशी काय तू? भीती वाटते? असं का झालंय चेहरा तुझा? दिवसाची सुरुवातच हरलेल्या माणसासारखी केलीस. म्हणजे आजचा दिवस काही तुझा नाही, आजचा दिवस माझा आहे आणि इथून पुढे सगळेच दिवस माझे आहेत. काय मग, झालं का प्लॅनिंग वगैरे सगळं? असा चेहरा झालाय ना तुझा, म्हणजे ते जत्रेत हरवलेलं लहान मूल असतं ना, त्याला कसं कळत नाही आता आई बाबांना कुठे शोधायचं, कुठे जायचं, काय करायचं, तसा झालाय. तू हरवलीयस सुद्धा आणि हरलीयस सुद्धा. पण काळजी करू नकोस. मी स्वतः बाहेर काढेन तुला या सगळ्यातून, मार्ग दाखवेन. नको बाई, बाहेर जाऊन आरडाओरडा करशील. रुपालीबाई साहेबांनी झिंजा उपटल्या, गळा दाबण्याचा प्रयत्न केला, नकोच ते. लक्षात आलं का आता तरी तुझ्या? म्हटलं होतं ना तुला, माझ्या समोर तुझा निभाव नाही लागणार. या घरातला खेळ संपलाय तुझा नेत्रा, सगळं संपलंय आणि तू स्वतः ते संपवलेस. मान्य कर. मी पण म्हणाले होते ना तुम्हाला बाईसाहेब, या सगळ्याची सुरुवात जरी तुम्ही केली असली तरीही शेवट तुमच्या मनाप्रमाणे होणार नाहीये. आणि तुम्हाला वाटतंय हा शेवट आहे, हा शेवट नाहीये. शेवट तोच असेल जो देवी आईने ठरवलाय. अजूनही तुझ्या देवी आईवर तुझा विश्वास आहे. असं असेल तर तो गैरसमज आहे तुझा. ती देवी तुझ्या पाठीशी असती ना तर ही अशी अवस्थाच झाली नसती तुझी. जरा डोळे उघड आणि बघ आजूबाजूला. या घरातला खेळ संपलाय नेत्रा, सगळं संपलंय आता. मान्य कर.
बॉडीगार्ड ये. आय वॉज जस्ट थिंकिंग माझी कॉफी कशी नाही आली अजून. अँड यू आर हिअर. ये. ये. Bodyguard, come on. You can't say no to black coffee. Come on, घे. साहेब कसं बोलू मलाच कळत नाहीये. आधी कॉफी पी मग बोल. साहेब घे नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी. बरं ठीक आहे. Cheers. साहेब आधी कॉफी पी मग बोल. बर बोल काय झालंय. साहेब काल रात्री माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला मला माहिती आहे. सॉरी. बॉडीगार्ड रिलॅक्स रिलॅक्स. इट्स ओके. इट्स ओके. तिकडे मी तुझा मित्र म्हणून तुला एक गोष्ट सांगितली तर ऐकशील. तू जेवढी बाकीच्यांची काळजी घेतेस ना तेवढी स्वतःची पण घेत जा. मला सांग तू इथे काय म्हणून थांबलीयस. माझं सुरक्षा कवच राईट. बट बॉडीगार्ड ट्रस्ट मी अख्ख्या जगात हे असं सुरक्षा कवच वगैरे काही नसतं. सी जन्माला येणारा प्रत्येक माणूस कधी ना कधी तरी मरणारच आहे. सगळ्या कवचांना भेदून मी मरणार आहे. कदाचित काही वर्षांनी काही महिन्यांनी. अँड यू नेव्हर नो. मरण येते आजही येऊ शकतं. बॉडीगार्ड बॉडीगार्ड मी आहे अजून. रडायला काय झालं तुला. बॉडीगार्ड अगं रडायला काय झालं तुला. बॉडीगार्ड रिलॅक्स. शांत शांत हो. बॉडीगार्ड रडायला काय झालं तुला. मी असं बोललो याचं वाईट वाटतंय का तुला. बॉडीगार्ड आय एम सॉरी बट मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तू माझा 2दा जीव वाचवलास मला मान्य आहे. पण हे सुरक्षा कवच वगैरे या सगळ्या सुपरनॅचरल गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाहीये. बॉडीगार्ड माफ करा साहेब. इट्स ओके.
तुमची कॉफी थंड होते. ममता मावशी, काय घडतंय? कोणाला आणि कसं सांगू आता? रुपालीबाई साहेबांचं सत्य खूप वेगळं आहे. मी प्रयत्न केला पण त्याला यशच येत नाहीये. ही सत्य असत्याची लढाई मी लढते पण काहीच हाती लागत नाहीये. मला अद्वैत साहेबांची खूप काळजी वाटते मावशी. नेत्रा, तुझं ममताशी या घराशी काय नाते मला माहिती नाही, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात हेच खरं आहे. मित्रा, या सगळ्यातनं एक गोष्ट मला कळली. काही गोष्टी आपण कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला त्या नाही थांबवता येत. काही प्रश्नांची उत्तर तूही शोधलीस, मीही शोधली, पण उत्तर नाही सापडली. साहेब, काल रात्री जे काय तू अद्वैतचा जीव वाचवलास, अनेक वेळा वाचवलास. या घरासाठी खूप काही केलंस तू. आता जे काही घडतंय, जे काही घडलंय ते ना तू थांबवू शकलीस ना. मी जे घडलंय घडतंय त्याची उत्तरं तुझ्याकडेही नाही आहेत आणि माझ्याकडेही नाही आहेत. म्हणून मी माझ्यासाठी, माझ्या या घरासाठी एक निर्णय घ्यायचं ठरवलंय. नेत्रा, तू अद्वैतचा रक्षक कवच आहेस, ही गोष्ट एकीकडे, पण आज तुझ्यामुळे या घरात जे काही घडतंय तेही एकीकडे. अद्वैतसाठी मी तुला या घरात घेऊन आलो, पण माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागलाय. माझ्यामुळे तुझी फरफट झाली. नेत्रा, मला माफ कर. साहेब, तुम्ही काय करताय? अद्वैतसाठी तू जे काही केलंस ना त्याच्यासमोर हे हात जोडणं सुद्धा कमी आहे का? साहेब, मला माफ कर. मागे मीच तुला म्हणालो होतो या घरातून निघून जा, आणि मीच तुला घेऊन आलो. दरवेळी माझ्यामुळे तुला त्रास सहन करावा लागलाय, अन्याय सहन करावा लागलाय. पण आता मी तुला शब्द देतो, ह्यापुढे असं काही घडणार नाही. जे नशिबात असेल ते असेल. नेत्रा, तुला मी तुझ्या घरी सोडून येतो. माफ कर, पण कदाचित हे सगळं इथवरच होतं. मला समजून घे. माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये का? साहेब, पण अद्वैत, माझ्यासाठी हे सगळं खरंच खूप कठीण आहे. पण माझी एक विनंती, तू हे घर सोडून निघून जा प्लीज. एकीकडे माझं हे घर आहे आणि एकीकडे तू आहेस का? अद्वैतचं रक्षक कवच. पण आता मला माझ्या घरासाठी म्हणून हा निर्णय घ्यावा लागतो. मी माझं घर दूर नाही लोटू शकत ग. नात्यांची परीक्षा. तू अद्वैतसाठी किती महत्वाची आहेस माहिती आहे ना मला.
पण मी आत्ता जर का तुला तुझ्या घरी पाठवलं नाही तर या नात्यांच्या परीक्षेत मी अपयशी ठरेन ग. माझं घर, माझी माणसं माझ्यापासून दूर होतील आणि ते मला नको आहे. माफ कर. साहेब, मी समजू शकते. जिथे देवालाही नात्याची परीक्षा द्यावी लागते तिथे आपण कोण आहात. आणि या सगळ्यात तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, कारण तुमची खरंच काहीच चूक नाहीये. त्यामुळे तुम्ही स्वतःला नका त्रास करून घेऊ. आयुष्यभर ना मी फक्त अवदसा, अपशकुनी हे शब्द ऐकले, पण ह्या घराने तसं नाही केलं. माझं नसूनही या घराने मला आपलंसं केलं. इथल्या माणसाने देखील मला आपलंसं केलं. साहेब, मग मी लगेच निघते. 10:30ची बस आहे, मिळेल मला. आणि कदाचित आणखी थोडा वेळ थांबले तर माझा पायही नाही निघणार. तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ साहेब. माझे आबा नेहमी म्हणतात की माझ्याच डोळ्यात पाणी आहे म्हणे. पण आबा नेहमी म्हणतात की नेहमी हसतमुखाने निरोप द्यावा, म्हणजे पुन्हा कधी त्या माणसाशी भेट नाही झाली ना तर नीट निरोप न दिल्याचा त्रास होत नाही, मनात सल राहत नाही. साहेब, पुसा ना डोळे. आणि मी जाईन साहेब. तुम्ही नका येऊ सोडायला. आवरते मी. येते काकू. सॉरी नेत्रा, तू या घरातून चाललीयस पण मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. असं नका म्हणू काकू. मी इथे असताना तुम्ही मला खूप माया लावली, तेच खूप आहे माझ्यासाठी. काळजी घे ताई. तुम्ही मला नेहमी काहीतरी नवीन नवीन पदार्थ बनवून द्यायचा, मला खूप छान वाटायचं. आठवण येईल तुमची. साहेब, आता याची गरज नाही पडणार. येते मी. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. फक्त काळजी घ्या. अद्वैत साहेबांची आणि
आणि या घराची सुद्धा. तूही तुझी काळजी घे. नमस्कार करते. असू दे. अजय, मला माहितीये माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. मला माफ करा. नमस्कार करते. येते अजय. मुलीसारखी आहेस ग माझ्या. काळजी घे. या घराचा कायमचा निरोप घे. परत याची चूक करू नकोस, नाहीतर जगाचा निरोप घ्यावा लागेल. कधी गरज पडली तर फोन कर. ते इकडे बॅग मी सोडतो तुला. नको, मी जाईन साहेब. ओके, येते मी. इतक्यात निघालीस? आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी म्हणाले होते, एक काम आहे जे फक्त तूच करू शकतेस. ते काम पूर्ण न करताच निघालीस. कोण आपलं कोण परक हे न कळणाऱ्या या जगात अनोळखी असून सुद्धा अद्वैतचा जीव वाचवायला तुला पाठवलं होतं. का नेत्रा, विचार केलास कधी? ही नेत्रा थांबलीये का आता? काही वेगळं नाही ना सुरू झालं हिच्या डोक्यात? विचार कर नेत्रा. तुझी वाट परत परत या घरापाशी येऊन का थांबते? तुझी पावलं पुन्हा पुन्हा या घरात का येतात? हे घर, इथली माणसं आणि अद्वैत यांच्याबद्दल तुला एवढी ओढ का वाटते? नदीने आपला प्रवाह कितीही बदलला, नदी कुठल्याही मार्गाने गेली तरी शेवटी समुद्राशीच एकरूप होते, समुद्रातच विसावते. नदी आणि समुद्र एकमेकांपासून कधीच वेगळे होऊ शकत नाहीत. तुझं आणि या घराचं नातं नदी आणि समुद्रासारखं आहे. इथून जाण्याचा प्रयत्न कर, इथेच परत येशील. या घराशी तुझं काहीतरी नातंय नेत्रा. हे घर तुला इथे परत बोलावेल.
पुन्हा तुझी पावलं या घराकडे वळतील. प्रयत्न करून बघ, तू इथेच परत येशील. लक्षात ठेव, आपल्याकडे मुलगी घर बदलते ते फक्त लग्नानंतर. नेत्रा, काय झालं? तुला बोलायचंय का कोणाशी? काही हवंय का तुला? येते मी. काळजी घ्या.